आता बातमी आहे पंतप्रधान मोदींच्या नव्या विक्रमाची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान आणि सर्वाधिक काळ सलग निवडून आलेला पंडित जवाहरलाल नेहरू यांना मागे टाकले। जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधान पदावरील 4398 दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम मोदींनी मोडीत काढलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 12 वर्ष पूर्ण केल्याबद्दल आजपासून भाजपची प्रगती पथ यात्रा सुरू होणार आहे। आजपासून सुरू होणाऱ्या प्रगती पथ यात्रेत सर्व खासदार, मंत्री, आमदार आणि नेते सहभागी होतील। महत्त्वाचे प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या उपक्रमांना भेटी दिल्या जातील। काही कॅबिनेट मंत्री धार्मिक स्थळांना भेटी देतील। दिल्लीतील सर्व मंत्री आणि आमदार पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी आज सकाळी आपापल्या विधानसभा मतदारसंघात हवन करणार आहेत। तसेच भाजपचे नेते आणि भाजपचे सर्व मुख्यमंत्री आज विशेष पूजा, प्रार्थना आणि महाआरती करणार आहेत। तर पंतप्रधान मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा एक नवा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय। या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आज होणाऱ्या एनडीएच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एक विशेष प्रस्ताव मंजूर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले जाईल। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू हा अत्यंत महत्त्वाचा अभिनंदनाचा प्रस्ताव बैठकीत मांडतील। एनडीएचे इतर सर्व मित्रपक्ष आणि मुख्यमंत्री या प्रस्तावाला पाठिंबा देतील। या प्रस्तावात पंतप्रधान म्हणून त्यांच्या गेल्या 12 वर्षातील कामगिरीचा उल्लेखही केला जाईल।